हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 29 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये एक खूप मोठं रहस्य आपल्यासमोर येत आहे. म्हणजे विक्रांतने तीर्थाला किडनॅप केलं. त्यानंतर हर्षवर्धन खूप चिडला आणि आपल्याला असं वाटतंय की हर्षवर्धन हा विक्रांत आणि आमदार शिर्केला धडा शिकवणार आहे. दुसरीकडे आमदार शिर्के सुद्धा विक्रांतवर खूप चिडलाय की माझ्या मुलानेच माझा स्वतःचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. आणि मग आमदार शिर्केने चक्क आपल्या सेक्रेटरी पाटोळेला सांगितलं की एका माणसाला कॉल करा, त्याला आपल्याला सुपारी द्यायची आहे कोणाला तरी मारण्याची. आणि आता ही सुपारी कोणाची? विक्रांतची की मग हर्षवर्धनची की मग ऊर्जाची? आता आमदार शिर्के हा स्वतःच्या मुलालाच मारणार की आमदार शिर्के आणि हर्षवर्धन हे दोघे एकत्र येऊन ऊर्जाला मारणार? खूप मोठं रहस्य समोर आलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तीर्था तिच्या रूममध्ये एकटी झोपलेली असते. तेवढ्यात ऊर्जा रूममध्ये येते आवरून सावरून आणि तिला दिसतं की तीर्थाच्या पायावर हातावर अंथरूण नाहीये. मग ऊर्जाच्या हाताला भाजलंय तरीसुद्धा ती ऊर्जा ही तीर्थाच्या अंगावर अंथरूण टाकते. प्रेमाने तीर्थाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तीर्थाकडेच पाहत राहते आणि विचार करते तीर्थाला काल जे काही झालं त्याचा खूप त्रास झालाय आणि तीर्था ट्रॉमामध्ये जाऊ शकते. तीर्थाला जर या सगळ्या संकटातून बाहेर काढायचं असेल तर त्या विक्रांतचा कायमचा बंदोबस्त करावा लागणार आहे. जोपर्यंत विक्रांतचा कायमचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत तीर्थाच्या मनात भीती अशीच राहील. ती भीती दूर करणं खूप महत्त्वाचं आहे असा विचार ऊर्जा करत असते. तीर्थाकडे ती पाहते. तीर्था ही खरंच किती निरागस, किती निर्मळ मुलगी आहे आणि तिच्याबरोबर असं होणं म्हणजे तिच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला असेल आणि त्याचा पुढील काही दिवस निश्चितच तिच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर त्या विक्रांतला तीर्थाच्या आयुष्यातून कायमचं दूर फेकणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर तीर्थाला हा त्रास होतच राहील आणि तीर्थाला सांभाळणं हे खूप अवघड जाईल. त्यामुळे मला शौर्यशी बोलावं लागेल. त्या विक्रांतचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी पावलं उचलावीच लागतील असा विचार ऊर्जा करत असते. आणि इकडे दिव्या ही मस्त निवांत उठून रूम बाहेर येते. आहा, आळस देत असते आणि तेवढ्यात तिच्या समोर विजया येते आणि विजयाला पाहताच दिव्या आई असं जोरात ओरडते. त्यामुळे विजया दचकते आणि म्हणते, अगं काय करतेयस? तुला काय माझा जीव घ्यायचा आहे का? असं अचानक माझ्यासमोर का आली आहेस तू? दिव्या म्हणते, आई तुम्हाला माहिती आहे का, या घरात कुणीतरी तुमची जागा घेतंय. विजया चिडून म्हणते, माझी जागा कोण घेणार आहे आता? काही फालतूची बडबड करू नको. आणि तुला किती वेळ सांगितलंय सकाळी सकाळी माझ्या समोर यायचं नाही. सकाळी सकाळी तुझं थोबाड पाहिलं की माझा अख्खा दिवस घाणेरडा जातो. हे ऐकून दिव्या खूप चिडते आणि म्हणते, पण आई तुम्ही चाललात तरी कुठे? विजया सांगते, अगं मी तीर्थाकडे चालली आहे. तीर्थाला रात्रभर झोप लागली की नाही, तीर्था झोपली की नाही ते पाहून येते. तर दिव्या म्हणते, नाही नाही तुम्हाला जायची काही गरज नाहीये, कारण तीर्थाची नवी आई तिच्या रूममध्ये आहे. विजयाला काही कळतच नाही. विजया विचारते, हे काय बोलतेस तू? तर दिव्या सांगते, खरं तेच बोलतीये. चक्क ऊर्जा होती तीर्थाच्या रूममध्ये. रात्रभर ती तिच्या शेजारी बसून होती. आई आता तुमचं काही खरं नाही. ऊर्जाला आहे ना तीर्थाची आई बनायचंय, तुमची जागा घ्यायची तिला या घरामध्ये. हे ऐकून विजयाला खूप राग येतो. दिव्या म्हणते, आधी तिने शौर्यला फसवलं, मग माझ्या नवऱ्याच्या पुढे पुढे केलं आणि आता तीर्थाला सुद्धा आपल्या ताब्यात घेतीये. म्हणजे तुमची तिन्ही मुलं आता तुम्हाला मॉम नाही म्हणणार तर तिला स्वतःची आई समजतील आणि तुमची या घरातली जागा गेली. लवकरच ऊर्जा या घरची मालकीन बनते की नाही पहा. आता तुम्हाला या घरात कुणी विचारणार सुद्धा नाही. हे ऐकून विजया खूप चिडते आणि म्हणते, बस झालं, तोंडाला येईल ते बोलू नको दिव्या. तू काही बोलशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेल असं होत नाही. या घरामध्ये माझी जागा कुणीही घेऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेव. या माझ्या मुलांची आई मीच होते आणि या घराची मालकीन मीच आहे. ते कधीही बदलू शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. दिव्या म्हणते, ठीक आहे, तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन पहा, मला काही तुम्हाला सांगायचं नाहीये. विजयाला खूप राग येतो आणि विजया ही तीर्थाच्या रूमकडे जाते
त्यामुळे आग लावल्यामुळे दिव्याला मात्र खूप आनंद होतो. इकडे ऊर्जा तीर्थाच्या रूममध्ये असते आणि त्याच वेळेस विजा तेथे येते आणि जोरात ओरडते, तुझी हिंमत कशी झाली माझी जागा घेण्याची. ऊर्जाला काही कळतच नाही. ऊर्जा ही विजाजवळ येते आणि विचारते, काय झालं सासूबाई, तुम्ही एवढ्या का चिडल्या आहात. तर विजा म्हणते, तुला काय दाखवून द्यायचंय की तुला माझ्या तीर्थाची किती काळजी आहे, आणि तिच्यासमोर तुला हे सिद्ध करायचंय ना की पहा, तुझी आई रात्रभर तुझी विचारपूस करायला पण नाही आली, तू झोपली की नाही, तुला झोप आली की नाही ते पाहायला सुद्धा नाही आली, पण मी कशी रात्रभर तुझ्या शेजारी झोपले, तुला माझ्या मुलांची आई बनायचं आहे का. तर ऊर्जा चिडून म्हणते, सासूबाई, या घरात मी कोणाचीही जागा घ्यायला आलेली नाहीये, तर माझी वेगळी जागा निर्माण करायला आली आहे, एवढं लक्षात ठेवा. हे सगळं दिव्या ऐकते आणि हे भांडण पाहून तिला खूप आनंद होतो. विजा म्हणते, बस कर तुझी नाटकं, तू या घरात का आलीये ना आणि तू काय काय करतीयेस हे मला चांगलंच ठाऊक आहे. ऊर्जाला खूप राग येतो. दिव्या ही सगळं ऐकत असते. विजा म्हणते, आधी तू माझ्या शौर्याला फसवलं, त्यानंतर आदित्यचं मन जिंकलं आणि आता माझ्या तीर्थाला सुद्धा गळ्याला लावतीये. म्हणजे माझ्या मुलांना असं वाटेल की आपली आई तर आपल्यावर प्रेमच करत नाही, तिला आपली काळजीच नाहीये, ती काही कामाची नाहीये, आणि फक्त ऊर्जाला कशी सगळ्यांची काळजी आहे, ऊर्जा घरातील प्रत्येकाची काळजी घेते, हेच तुला सिद्ध करून दाखवायचंय ना. तर ऊर्जा चिडून म्हणते, बस झालं सासूबाई, मला असं काही करायचं नाहीये, आणि थोडं हळू बोला, ती उठेल ना. विजया गप्प बसते. ऊर्जा म्हणते, मी रात्रभर येथे होते कारण तिला भीती वाटत होती, तिला झोप येत नव्हती, परत विक्रांत येईल की काय, तिला घेऊन जाईल की काय अशी भीती तिला वाटत होती. तेव्हा मी तिच्याजवळ थांबले, तिला शांत केलं, त्यामुळे तिला रात्रभर झोप आली आहे, आणि मला तिला काही दाखवून द्यायचं नाहीये, फक्त तिची काळजी वाटते ना म्हणून मी येथे होते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे विजयाची बोलतीच बंद होते. तेवढ्यात तीर्था, नाही नाही नाही, नको 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 असं घाबरते, असं बोलते. विजया आणि ऊर्जा खूप घाबरतात, तिच्या जवळ येतात. विजया तिच्या शेजारी येऊन बसते आणि म्हणते, काय झालं तीर्थ बाळा, काय झालं, झोप झाली का तुझी. तर तीर्थाला आणखीनच त्रास होतो. ऊर्जा म्हणते, सासूबाई तुम्ही बाजूला व्हा. ती तिला बाजूला करते आणि तीर्थाला समजावून सांगते, तीर्था मी आहे येथे, घाबरू नको, आणि तीर्था शांत होते, पुन्हा झोपी जाते. हे सगळं पाहून विजयाला खूप राग येतो आणि मग ऊर्जा ही विजयाला ठणकावून सांगते, पाहिलं का काय अवस्था झाली आहे तिची, आणि मी फक्त तिच्यासाठी येथे थांबले होते, मला काही क्रेडिट घ्यायचं नाहीये, तिची आई बनायचं नाहीये किंवा कोणाला काही जागा घेऊन सिद्ध करून दाखवायचं नाहीये, मी फक्त तिच्यासाठी येथे होते, काल रात्रभर येथे होते, आणि जर तीर्थाला गरज पडली तर जोपर्यंत तीर्था बरी होत नाही तोपर्यंत रोज रात्री मी येथे तिच्याबरोबर थांबायला तयार आहे. आणि हे ऐकून तर विजयाला आनंदच होतो, कारण विजया विचार करते, अरे वा, जर ऊर्जा रात्रभर रोज येथेच थांबणार असेल तर शौर्य आणि तिच्यामध्ये अंतर पडेल, आणि मला सुद्धा तेच हवंय, हे दोघे एकमेकांपासून कायम दूर व्हायला हवेत. अरे वा, खूप छान, आता मी तिला म्हणतेस तू येथेच थांब. विजया चिडून म्हणते, वा रे वा, बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, बोलायला खूप सोपं आहे पण करायला खूप अवघड, पाहूया तुला जमतंय का. आता आहे ना सगळ्यांसाठी नाश्त्याचं बघ, तोपर्यंत मी थांबते तिच्याजवळ. असं म्हणून विजया ऊर्जाला जायला सांगते आणि ऊर्जा रागारागाने तेथून निघून जाते. विजयाला खूप आनंद होतो. ऊर्जा ही लगेच किचनमध्ये येते आणि सगळ्यांसाठी चहा बनवण्याचा विचार करते. आता जहागीरदार, त्यांच्याकडे शेकडो नौकर होते. आधी तर पद्माच सगळं करायची, मग अजून 2-4 नौकर आले, पण आता ऊर्जा घरात आल्यापासून सगळ्या नोकरांना सुट्टी दिली आहे. ऊर्जा सगळी कामं करते आणि ऊर्जा सगळ्यांसाठी चहा बनवत असते. फ्रेंड्स, तुम्हाला आठवत असेल, ऊर्जा जेव्हा नवीन लग्न करून आली होती, पहिल्या दिवशी तिने चहा बनवला होता. तेव्हा विजया म्हणाली होती, आमच्या घरात कुणीही चहा पित नाही, कोण कॉफी पितं, कोण ब्लॅक कॉफी, कोण ज्यूस पितं. आता ही ऊर्जा कोणासाठी चहा बनवतीये तिचं तिलाच माहीत. ऊर्जा चहा बनवण्याची तयारी करत असते. तिला साधा गॅस पेटवता येत नाही, साधं पातेलं घेता येत नाही, आणि ती लायटरने गॅस पेटवण्याचा प्रयत्न करते, पण एक हाताला भाजलं असल्यामुळे तिला गॅससुद्धा पेटवता येत नाही. एवढं मोठं घर, पण त्यांच्याकडे ऑटो इग्निशन असलेली शेगडी नाही आहे, ते लायटरनेच गॅस पेटवतात. आणि तेवढ्यात शौर्य तेथे येतो. ऊर्जाच्या कमरेला हात घालतो आणि लगेच लायटरने गॅस पेटवून देतो. ऊर्जा त्याच्याकडे एकटक पाहतच राहते.
शौर्य तिच्या खूप जवळ येतो. ऊर्जा लाजते, पण शौर्य हा तिला पुन्हा जवळ घेतो. तिचा चेहरा आपल्या जवळ घेतो. ऊर्जा खूप लाजते आणि शौर्य तिच्या जवळ येणार इतक्यात ऊर्जा म्हणते, "अरे आजी." शौर्य खूप दचकतो. ऊर्जा खुदू हसू लागते. शौर्य म्हणतो, "काय यार, तुला आहे ना नवऱ्याला द्यायला वेळच नाहीये. येथे नवरा रात्रभर तुझ्याशिवाय होता. सकाळी येथे आलाय आणि तू असं करतीयेस." तर ऊर्जा म्हणते, "नवऱ्याला काही काम नाहीये. येथे बायकोला सगळ्यांसाठी चहा बनवायचा आहे. मी चहा बनवतीये. मला डिस्टर्ब करू नको." शौर्य म्हणतो, "हो, हो. तीर्थाला द्यायला वेळ, घरातील सगळ्यांना द्यायला वेळ, चहा बनवायला वेळ, पण नवऱ्याला द्यायला वेळ नाहीये." ऊर्जा म्हणते, "देते ना. एकदा का माझा चहा बनून झाला, मग तुला सुद्धा वेळ देते." शौर्य ऊर्जाला परत जवळ घेतो आणि म्हणतो, "तुझ्याकडे जरी माझ्यासाठी वेळ नसला ना, तरी माझ्याकडे तुझ्यासाठी खूप वेळ आहे आणि माझा वेळ मी घेऊ शकतो." असं म्हणून शौर्य ऊर्जाच्या आणखीन जवळ येतो, पण ऊर्जा त्याच्या पोटात बुक्की मारते आणि त्याला दूर करते. पण शौर्य काही ऊर्जाचा पिच्छा सोडत नाही. शौर्य म्हणतो, "चल, आज मी तुला मदत करतो. तुला काय बनवायचं आहे? चहा बनवायचा आहे ना? मी सगळ्यांसाठी चहा बनवतो." ऊर्जा म्हणते, "राहू दे, राहू दे. कधी चहाचं पातेलं तरी गॅसवर ठेवलंय का?" शौर्य म्हणतो, "तू काय मला चॅलेंज करतेय का? मला सगळं जमतं." ऊर्जा म्हणते, "ठीक आहे. चल मला सांग, 8 जणांचा चहा बनवण्यासाठी किती चमचे चहा पावडर लागणार?" आणि मग शौर्य त्याचं वेगळंच गणित लावतो. "हे पहा, 10 सेंटीमीटर लांबी असलेलं पातेलं आणि 20 सेंटीमीटर रुंदी असलेलं पातेलं. त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6." ऊर्जा म्हणते, "शौर्य, हे कोणतं गणित लावतोय तू? असं नाही चहा बनत." शौर्य म्हणतो, "तुला काय वाटतं, आम्ही पुरुष काही स्वयंपाक करू शकत नाही, चहा बनवू शकत नाही?" ऊर्जा म्हणते, "नाही, तसं नाही." शौर्य म्हणतो, "या जगातले जे सगळ्यात बेस्ट शेफ आहेत ना, ते पुरुष आहेत. 5 स्टारमधले शेफ कोण असतात? पुरुष. सगळ्या हॉटेलमधले शेफ कोण असतात? पुरुष. सगळ्या शेफ कॉम्पिटिशनचे जज कोण असतात? पुरुष." मग ऊर्जा म्हणते, "खरंय, खरंय. पुरुष शेफ जिंदाबाद." परंतु ते सगळे शेफ घरी आल्यावर त्यांच्या बायकोच्याच हातचं जेवण करतात. हे कदाचित तुला माहीत नाहीये. शौर्य म्हणतो, "हो, ते खरंय. म्हणूनच आज मी तुझं चॅलेंज ॲक्सेप्ट करणार. आज मी चहा बनवणार. तू चहा नाही बनवायचा." ऊर्जा म्हणते, "ठीक आहे." आणि मग शौर्य हा चहा बनवायला सुरुवात करतो. सर्वात आधी शौर्य हा गॅसवर पातेलं ठेवतो आणि ऊर्जाला म्हणतो, "थांब, आज मी तुला दाखवतो की चहा कसा बनवायचा असतो आणि तुला हवं असेल तर कागदावर लिहून घे, म्हणजे रोज माझ्यासारखा भारी चहा बनेल." शौर्य सगळ्यात आधी चहापत्ती टाकतो. 1, 2, 3, 4, 8 जणांना 8 चमचे टाकतो. ऊर्जा म्हणते, "शौर्य." शौर्य म्हणतो, "गप्प बसायचं. फक्त पाहायचं, काही बोलायचं नाही." ऊर्जा गप्प बसते. मग शौर्य भल्ली मोठी साखर घेतो आणि ही साखर टाकून देतो. ऊर्जा डोक्याला हातच मारून घेते की हा हे काय करतोय. शौर्य म्हणतो, "आता पहा, असा भारी चहा होईल ना की सगळे म्हणतील, 'शौर्य, तूच आमच्यासाठी चहा बनवत जा. तुझ्याशिवाय आम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या हातचा चहा पिऊ शकत नाही.'" आणि शौर्य हे जे सगळं मिक्सचर असतं ते चक्क भल्या मोठ्या 1-2 लिटरच्या दुधाच्या पातेल्यात टाकून देतो. ऊर्जा म्हणते, "शौर्य, मानलं, हरले मी, जिंकला तू." शौर्य म्हणतो, "आता कसं जळफाट होतोय ना, इतका भारी चहा बनवला म्हणून मी." ऊर्जा म्हणते, "हो, हो, खूप जळफाट होतोय. तू आता बाजूला हो, मला करू दे." आणि तेवढ्यात विजया आणि दिव्या तेथे येतात. विजया चिडून म्हणते, "कधी मिळणार आहे चहा? दुसऱ्या देशावरून चहा येतो की काय?" ऊर्जा आणि शौर्याला खूप राग येतो. विजया या चहाकडे पाहते आणि म्हणते, "एवढा जास्त चहा कुणी बनवलाय?" तर शौर्य म्हणतो, "मॉम, ते मी." विजया चिडून म्हणते, "वा रे वा, म्हणजे तू आता माझ्या मुलाला सुद्धा किचनमध्ये कामाला लावलं तर." विजया म्हणते, "खरंच ऊर्जा, तू काय करशील ना याचा नेम नाहीये." तर दिव्या चिडून म्हणते, "ऊर्जा, व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. नवऱ्याला असं किचनमध्ये कामाला लावणं खूप चुकीचं आहे." विजया शौर्याला म्हणते, "आणि शौर्य, तुला दुसरं काही काम नाहीये का? नेहमी बायकोच्या मागे मागे तिच्या पदराला पकडूनच राहतो." ऊर्जा गप्प बसते आणि म्हणते, "करते मी सासूबाई, चहा बनवते." शौर्य म्हणतो, "मॉम, ऊर्जाच्या हाताला भाजलंय आणि तू तिच्याकडून कामं का करून घेतीयेस? घरात नौकर आहेत ना, त्यांना करायला सांग." विजया म्हणते, "शौर्य, हा माझा नाही तर आईसाहेबांचा नियम आहे. घरात कितीही नौकर असले तर घरातील चहा-पाणी, नाश्ता, जेवण, स्वयंपाक हे घरातील बायकांनीच करायचं. नोकरांच्या हातचं आपण खात नाही." शौर्य म्हणतो, "मॉम, मला पटतंय, पण तिच्या हाताला लागलंय ना." तर विजया म्हणते, "मग घरातील प्रत्येकाच्याच हाताला पायाला काहीतरी लागलंय.
प्रत्येकाला काहीतरी दुखणं आहेच, परंतु सगळेजण ऊर्जासारखा कामचुकारपणा करत नाही ना. हे ऐकून ऊर्जा आणि शौर्यला खूप वाईट वाटतं. दिव्यासुद्धा मध्ये मध्ये तोंड मारतच असते आणि मग शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, चल ऊर्जा, काही काम करायची गरज नाहीये. तो ऊर्जाचा हात पकडून तिला घेऊन जात असतो. विजा खूप चिडते. ऊर्जा म्हणते, शौर्य तू यापासून लांब राहा, मी करते सगळं. शौर्य हा विजयाला ठणकावून सांगतो, वा मॉम वा, काल ऊर्जाने स्वतःच्या हाताने तीर्थाच्या साडीच्या पदराला लागलेली आग विझवली, त्यामुळे तिच्या हाताला भाजलंय आणि तू तिला चांगलंच बक्षीस देती, आज चांगलं कौतुक करतीये तिचं. तर विजया चिडून म्हणते, कुणी सांगितलं होतं करायला? तिने काय खूप मोठा पराक्रम केलेला नाहीये आणि साडीच्या पदराला आग लागली होती तर पायाने विझवायची, एखाद्या दुसऱ्या कपड्याने विझवायची किंवा पाणी टाकायचं. तिला हात वापरायला कुणी सांगितला होता? तिने मूर्खपणा केलाय आणि त्याचं कौतुक आम्ही करणार नाहीये. आणि तुला असं वाटत असेल की आम्ही सगळ्यांनी तुझ्या बायकोची कौतुकं करावीत, तिला मोठेपणा द्यावा, तिच्या मागे मागे टाळ वाजवत फिरावं, तर ते आम्हाला जमणार नाहीये, एवढं लक्षात ठेव. शौर्याला खूप राग येतो. शौर्य चिडून म्हणतो, मॉम यू आर इम्पॉसिबल, माझा खरंच विश्वास बसत नाहीये, तू हे सगळं काही बोलतीये. या दोघांचं भांडण सुरू होणार इतक्यात ऊर्जा म्हणते, शौर्य प्लीज, मी तुला म्हटलं ना, तू यामध्ये पडू नको. माझ्यामुळे मला तुमच्या दोघात वाद झालेले आवडणार नाहीये. तू जा, कोर्टासाठी उशीर होतोय ना, आवरून ये. शौर्य रागारागाने तेथून निघून जातो आणि मग ऊर्जा ही विजयाच्या तोंडी काही लागत नाही. विजया तिच्याकडे रागारागाने पाहते आणि इकडे हर्षवर्धन बुद्धिबळाचा पट त्याच्या सोंगट्या हातात घेऊन बसलेला असतो. कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि म्हणतो, शत्रूला कळायला नको की मी काय करणार आहे. शत्रू बेसावध असतानाच आपण वार करायचा आहे, म्हणजे तो वार चांगलाच वर्मी लागतो. तो जर शेर असेल ना, तर मी 1.25 शेर आहे आणि हे त्यांना अजून माहिती नाहीये. मी सांगितलेलं काम व्हायलाच पाहिजे. असं म्हणून हर्षवर्धन फोन कट करतो. आता हर्षवर्धनने कोणाला फोन केलाय, तो कोणावर वार करतोय हे काहीच माहीत नाहीये. हे खूप मोठं रहस्य असणार आहे. इकडे ऊर्जा आणि शौर्य कोर्टात जाण्यासाठी तयार झालेले असतात. शौर्य म्हणतो, मॉम जे काही वागतेय ना, ते मला बिलकुल आवडत नाहीये. तर ऊर्जा त्याला समजावून सांगते, शौर्य ते एवढं महत्त्वाचं नाहीये. या फालतू गोष्टींमध्ये लक्ष देण्यापेक्षा आपण तुझ्या डॅडशी बोलूया, त्या विक्रांतचा कायमचा बंदोबस्त करण्याबद्दल. शौर्यला सुद्धा हे पटतं आणि हे दोघे हर्षवर्धनच्या रूममध्ये येतात. शौर्य नॉक नॉक करतो. आतमध्ये येऊ का विचारतो. ऊर्जा आलीये हे हर्षवर्धनला दिसतं आणि शौर्य हा हर्षवर्धनला म्हणतो, डॅड मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हर्षवर्धन म्हणतो, आपण ऑफिसमध्ये भेटणारच आहोत ना, एवढं काय अर्जंट आहे? तर शौर्य सांगतो, डॅड काल तीर्थाबद्दल जे काही घडलंय ते खूप चुकीचं घडलंय. ऊर्जा काल रात्रभर तीर्थाबरोबर होती. तीर्था ट्रॉमामध्ये गेली आहे आणि जोपर्यंत आपण त्या विक्रांतला कायमचा धडा शिकवत नाही ना, तोपर्यंत तिच्या मनातली भीती जाणार नाही. त्यामुळे आपण त्याला जबर धडा शिकवायलाच हवा, त्याचा कायमचा बंदोबस्त करायलाच हवा. हर्षवर्धन म्हणतो, शौर्य तुला काय वाटतंय, माझ्या तीर्थाबरोबर एवढं सगळं झाल्यानंतर मी गप्प बसणार आहे? तू काळजी करू नको. त्या विक्रांत आणि दिग्विजय शिर्केला तर मी असा धडा शिकवणार आहे ना की आयुष्यभर ते विसरू शकणार नाही. हे ऐकून शौर्य खुश होतो आणि म्हणतो, डॅड व्हेरी गुड. आता मला सांगा, मी तुमची काय मदत करू शकतो? मी तुमची मदत करायला तयार आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, गरज नाही आहे त्याची. विक्रांत आणि दिग्विजयला मी एकटा धडा शिकवू शकतो. शौर्य म्हणतो, डॅड. हर्षवर्धन म्हणतो, सांगितलं ना, तुम्ही कुणीच या प्रकरणात पडायचं नाहीये. मला जे करायचंय ते करू द्या आणि तू चल माझ्याबरोबर ऑफिसमध्ये. शौर्य म्हणतो, पण ऊर्जासुद्धा आहे आपल्याबरोबर. तर हर्षवर्धन म्हणतो, ऊर्जा तिची एकटी जाईल, ती जाऊ शकते, तू चल माझ्याबरोबर. आणि हर्षवर्धन शौर्याला आपल्याबरोबर यायला सांगतो. शौर्य हा ऊर्जाला सॉरी म्हणतो. ऊर्जा म्हणते, काही प्रॉब्लेम नाहीये, मी जाईल माझी, तू जा. शौर्य ऊर्जाला जवळ घेतो आणि तेथून निघून जातो आणि ऊर्जा काहीतरी विचार करते. आता हर्षवर्धन हा शौर्याला बरोबर घेऊन गेलाय, यामागे सुद्धा खूप मोठा प्लॅन असू शकतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण एपिसोडच्या शेवटी हा जो ट्विस्ट आलाय ना, तो खूपच धमाकेदार असणार आहे, एवढं मात्र नक्की. कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही एकटीच घराबाहेर जात असेल कोर्टात जाण्यासाठी. तेवढ्यात कुणीतरी व्यक्ती तिच्या खांद्यावर हात ठेवणार आणि इकडे आमदार शिर्के आणि हर्षवर्धन दोघे फोनवर बोलत असतील आणि दोघे कोणाची तरी सुपारी देण्याबद्दल बोलत असतील
की कोणाची तरी सुपारी द्यायची आहे आणि त्याच वेळेस ऊर्जाच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवणार. ऊर्जा घाबरून मागे पाहिल. आमदार शिर्के हा त्याच्या सेक्रेटरी पाटोळेला सांगेल, आत्ताच्या आत्ता त्याला कॉल लावा. पाटोळे विचारेल, सर त्याला कशाला कॉल लावायचा आहे, कोणाची सुपारी द्यायची आहे का? आणि इकडे हर्षवर्धन सुद्धा फोनवर बोलत असेल, काम झालं का? मग आता हर्षवर्धन आणि आमदार शिर्के एकमेकांशी बोलताय की वेगवेगळ्या व्यक्तींशी बोलताय? आमदार शिर्के कोणाची सुपारी देतोय, हर्षवर्धन कोणाची सुपारी देतोय आणि ऊर्जाजवळ कोण आलं होतं, हे कळणं खूप अवघड आहे. हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्येच कळेल. खूप मोठा धमाका होणार आहे असंच दिसतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.